हे गाईज, हाय अँड हॅलो. तर आज मी बनवणार आहे माझ्या मुलाचा फेवरेट टोमॅटो केचप. त्यासाठी मी घेतलेला एक टोमॅटो आणि त्याला रफली चॉप केलेला आहे आणि त्याची देठं काढून ठेवलेली आहेत, कारण फ्रेश टोमॅटो होते आणि त्याला देठ होते, म्हणून ते देठ आपण काढून घेऊया. त्यानंतर मी घेते एक कढई, त्याच्यामध्ये टाकते टोमॅटोज. त्यात टाकणार आहे मी एक कांदा, लसण, डेट्स म्हणजेच खजूर आणि 2 बेडगी मिरची. त्याने खूप कलर छान येतो आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बेडगी मिरचीमुळे खूप छान कलर येतो आणि थोडा तिखटपणाही येतो. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि हे व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला झाकून ठेवूया. थोड्या वेळाने व्यवस्थित टोमॅटो असे शिजलेले असतात आणि असेच एकदम व्यवस्थित शिजले पाहिजेत. मग आपण मिक्सरच्या साहाय्याने त्याची पेस्ट करून घेऊया. व्यवस्थित अशी बारीक पेस्ट करायची आहे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित पेस्ट होते. बघा, व्यवस्थित पेस्ट झालेली आहे. आता ती पेस्ट आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करूया, एकजीव करूया आणि ती मोठ्या चाळणीच्या सहाय्याने ते पूर्ण टोमॅटो प्युरी चाळून घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय मोठे मोठे टोमॅटोचे बिया वगैरे राहिलेल्या असतात त्या एकदम साईडला निघतात आणि आपलं टोमॅटो केचपसाठी लागणारी प्युरी व्यवस्थित आपल्याला मिळते. आता ती प्युरी आपण ठेवूया गॅसवर. गॅस ऑन करूया शिजण्यासाठी आणि आपण खड्या मसाल्याची एक पोटली तयार करूया आणि ती टाकूया त्या केचपमध्ये. म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते केचपला. आणि ती पोटली आपण केचप शिजल्यानंतर काढून टाकायची आहे, पण मी ती स्किप केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण टाकायची आहे थोडीशी साखर. साखरही चवीनुसार टाकू शकता. बघा, व्यवस्थित असा केचप शिजलेला आहे, असा टोमॅटो शिजलेले आहेत पूर्ण आणि केचपचा त्याला कलर यायला लागला आहे. मग एका वाटीमध्ये बघूया आपण केचप टाकून बघायचा. जर पाणी साईडला येत असेल तर समजायचं केचप तयार नाही झालेला. केचप हा व्यवस्थित तयार झालेला आहे. मग त्याच्यात टाकूया 1 चमच विनेगर. विनेगर यासाठी टाकतात कारण खूप वेळ केचप टिकतो आणि फ्रेश राहतो, म्हणून त्याच्यामध्ये मी विनेगर टाकलेलं आहे. आता आपण बघू शकता की आपलं केचप तयार झालेलं आहे. ते थंड करूया आणि एका डब्यामध्ये ठेवूया. आता मी टेस्ट करायला देणार आहे केचप. ज्याचा फेवरेट आहे तो माझा मुलगा राया. बघूया त्याचे एक्सप्रेशन टेस्ट केल्याच्या नंतर. वाव, यम्मी. तसेच माझ्या नंदाचा मुलगा पण आहे, त्याचे पण आपण एक्सप्रेशन बघूया. तर गाईज, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.